रॅट रेसमधून बाहेर पडण्यासाठी अकाउंटिंग आणि गुंतवणूक हे विषय पक्के करायला हवेत, असं त्यांचं म्हणणं होतं. अर्थात या दोन्ही विषयावर प्रभुत्व मिळवणं अवघड आहे. रॉबर्ट यांनी हा विषय मौजेचा आणि गमतीदार बनवला होता. याचं सर्वोत्तम असलेल्या अकाउंटिंग कंपनीत काम केलेल्या आणि CPAचं शिक्षण घेतलेल्या मलाही कौतुक वाटलं. त्यांनी या साऱ्या गोष्टी त्या खेळामध्ये इतक्या बेमालूमपणे दडवल्या होत्या की खेळ सुरू केल्यानंतर काही वेळातच आम्हाला आपण काहीतरी शिकत आहोत हे विसरूनच गेलो. आता आम्ही सारे अगदी मन लावून त्या रॅट रेसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो. तो खेळ खरंच मस्त होता. आम्ही खरोखर धमाल केली. एवढंच नाही तर मी आणि माझी मुलगी आजपर्यंत ज्या विषयावर साधं बोललोही नव्हतो त्याविषयी चर्चा करू लागलो. अकाउंटंटचं असल्यामुळे मला खेळाचा भाग असलेला इन्कम स्टेटमेंट आणि आर्थिक ताळेबंद ही दोन्ही भाग सहज पूर्ण करता आले. त्यामुळे मला माझ्या लेकीला आणि खेळातल्या सहकाऱ्यांना ते समजावून सांगता आले. त्यांना या गोष्टी समजल्या नव्हत्या. त्या दिवशी रॅट रेसमधून मी एकटीच बाहेर पडले. जवळजवळ 3 तास तो खेळ सुरू होता आणि मला बाहेर पडण्यासाठी फक्त 50 मिनिटं लागली. माझ्या गटात एक उद्योगपती, एक बँकर आणि एक कम्प्युटर प्रोग्रामर असे तिघे होते. या तिघांचं अकाउंटिंग आणि गुंतवणूक या विषयावर ज्ञान अगदीच तोकडं होतं आणि त्याचा मला खरंच त्रास झाला. ते आपापल्या आयुष्यात आर्थिक बाबी कशा हाताळत असतील याचं मला आश्चर्य वाटत राहिलं. माझ्या 19 वर्षाच्या मुलीलाही या गोष्टी समजल्या नव्हत्या. तिचं वय पाहता ही गोष्ट मान्यही होणार होती. पण हे तिघं तिच्या दुप्पट वयाचे होते. रॅट रेसमधून बाहेर पडल्यानंतर उरलेल्या 2 तास मी माझी लेक आणि या तिघांचं खेळ पाहत होते. ते फासे टाकत होते आणि गुणांचा फलक सरकवत होते. या मोठ्या माणसांना अकाउंटिंगचा गंधच नव्हता याचं मला दुःख असलं तरी ते शिकण्याचा प्रयत्न करत होते हे गोष्ट ही आनंदायी होती. त्यांना इन्कम स्टेटमेंट आणि ताळेबंद यांच्यातील नातेसंबंध समजत नव्हता. ते जेव्हा एखाद्या वस्तूची खरेदी किंवा विक्री करत तेव्हा त्या व्यवहाराचा त्यांच्या मानसिक कॅश फ्लोवर होणारा परिणामही त्यांच्या लक्षात येत नव्हता. केवळ शाळेत हे विषय न शिकवल्यामुळेच लाखो लोकांना हे असं झगडावं लागत असावं असं मला वाटू लागलं. ते खेळाचा आनंद घेत आहेत आणि त्यांना जिंकायचं आहे यातच सारं काही आलं अशी मी माझी तेवढ्यापुरती समजूत काढली. खेळ संपल्यानंतर रॉबर्टनं आम्हाला त्याविषयी चर्चा करण्यासाठी 15 मिनिटं दिली. माझ्या गटातल्या उद्योगपतीला हा खेळ काही आवडला नव्हता. या गोष्टी मला माहीत असणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही. त्यासाठी मी अकाउंटंट, बँकर आणि वकिलांना नेमणूक करेन असं त्यांचं म्हणणं होतं. त्या रॉबर्टनं उत्तर दिलं. ते म्हणाले, त्यांना जर साऱ्यांची माहिती आहे असं तुम्हाला वाटतं तर तुमच्या माहितीतले किती अकाउंटंट, बँकर, वकील, शेअर दलाल, रिअल इस्टेट एजंट श्रीमंत आहेत? त्यांना याबाबत माहीत आहे. ते हुशार आहेत पण श्रीमंत नाहीत. हा मूलभूत फरक आहे. श्रीमंत लोकांना ज्या विषयाचं ज्ञान आहे ते आपल्याला कधीच शिकवला जात नाही. त्यामुळेच तर आपण या मंडळीला सल्ला घेत असतो. एखाद्या दिवशी तुम्ही गाडीने कुठेतरी जात असता आणि वाहतुकीची कोंडी होते. तुम्ही अडकून पडता. त्याच कोंडीमध्ये अडकलेला तुमचा बँकर आणि वकीलही तुम्हाला दिसतो. यातच सारं आलं. कॉम्प्युटर प्रोग्रामरलाही हा खेळ पटलेला नव्हता. तो म्हणाला, मी या साऱ्या गोष्टी शिकवणारं एखादं सॉफ्टवेअरच विकत घेईन. बँकर मात्र खुश होता. तो म्हणाला, या खेळातला अकाउंटिंगचा भाग मी महाविद्यालयात शिकलो होतो. फक्त त्याचा व्यवहारात कसा उपयोग करायचा हे माहीत नव्हतं. आता मला ते समजलं आहे. या रॅट रेसमधून मला बाहेर पडायचंच आहे. माझ्या मुलींची प्रतिक्रिया उत्स्फूर्त होती आणि मला ती सर्वात जास्त भावली. ती म्हणाली, मला हे सारं शिकताना खूप मजा आली. पैसा कसा काम करतो आणि त्याची गुंतवणूक याविषयी खूप शिकता आलं. आता मी माझा व्यवसाय निवडू शकते. आता मी जे काही निवडणार आहे ते माझ्या आवडीनं निवडेन. नोकरीची शाश्वती त्याचे फायदे किंवा पगार यासाठी मी निवडणार नाही. हा खेळ ज्याचं शिक्षण देतो आहे ते मी शिकले तर मला ज्यात आनंद वाटतो, मनापासून जे आवडतं ते करण्यासाठी स्वतंत्र असेल. काही उद्योगांना मनुष्यबळ हवं आहे म्हणून मी नोकरी करणार नाही. मी जर सारं शिकले तर माझ्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींप्रमाणे नोकरीचीही सुरक्षितता आणि सामाजिक सुरक्षिततेची काळजी करण्याचं मला कारण नाही. खेळ आणि त्यानंतरची चर्चा संपल्यानंतर पुन्हा थांबून रॉबर्ट यांच्याशी बोलणं मला शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा भेटायचं ठरवलं. हा खेळ खेळणाऱ्यांची आर्थिक बुद्धिमत्ता वाढावी हा त्यामागचा उद्देश असल्याचंही माझ्या लक्षात आलं. याचे पुढचे आराखडे समजून घेण्यासाठी मी उत्सुक होते. आम्ही भेटलो. आम्ही समविचारी असल्याचंही तेव्हा जाणवलं. आम्ही खेळ, नाटक, हॉटेल्स, सामाजिक, आर्थिक अशा साऱ्या विषयावर बोललो. बदलत्या जागतिक परिस्थितीवरही चर्चा केली. बहुतेक अमेरिकनांनी निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी काहीच बदल केलेला नाही.
ज्यांनी केली आहे ती पुरेशी नाही. सामाजिक सुरक्षितता आणि वैद्यकीय योजना अशा दिवाळखोर झाल्या आहेत. यावरतीही आम्ही बराच वेळ बोललो. आपली मुलं 7.5 कोटी लोकांच्या निवृत्ती वेतनासाठी कर भरणार आहेत. निवृत्ती वेतन योजनांवर अवलंबून राहणं किती जोखमीचं आहे या गोष्टीची लोकांना जाणीवच नाही. अमेरिका आणि जगभर आहे रे आणि नाही रे या गटातील वाढत जाणारी दरी यांचीही रॉबर्ट यांना चिंता वाटत होती. स्वशिक्षण घेतलेला, स्वतःच्या पायावर उभं राहिलेला, जगभर फिरलेला हा उद्योजक वयाच्या 47व्या वर्षीच निवृत्त झाला होता. मला माझ्या मुलांच्या भवितव्याची काळजी वाटत होती. तसंच रॉबर्ट यांनाही वाटत होती. जग ज्या झपाट्यानं बदलत आहे ते बदल झाले शिक्षणात दिसत नाही, हेही त्यांना खटकत होतं. आपली ही प्राचीन शिक्षण पद्धती मुलांच्या आयुष्यातील बरीच वर्ष वाया घालवते आहे, ज्याचा उपयोग त्याच्या भावी आयुष्यात होणारच नाही. असे बरेच विषय ती शाळा आणि महाविद्यालय शिकवतात, जे जग अस्तित्वातच नाही त्याला तोंड देण्याची तयारी ते या साऱ्या वर्षामध्ये करत असतात, असं त्यांचं ठाम मत होतं. शाळेत जा, खूप अभ्यास कर, महाविद्यालयात जा, पदवी मिळव आणि सुरक्षित नोकरी शोधा हा सर्वात जुना आणि वाईट सल्ला आहे. तो आई वडीलच देत असतात. तुम्ही आशिया, युरोप आणि दक्षिण अमेरिकेतील घटना बारकाईने पाहिल्यात तर तुम्हालाही माझ्या इतकीच काळजी वाटेल. ते सांगत होते, तुमच्या मुलांना भविष्यात आर्थिक सुरक्षितता हवी असेल तर त्यांनी जुन्या नियमाप्रमाणे खेळणं चुकीचं आहे, असं त्यांचं मत होतं. जुने नियम? मी प्रश्न केला. या खेळाचे माझ्यासारख्या लोकांचे नियम वेगळे आहेत. मी तुमचे नियम वापरत नाही. उदाहरण देतो. एखादी कंपनी नोकर कपाती घोषणा करते तेव्हा काय होतं? लोकांना कामावरून काढलं जातं, कुटुंब दुखावली जातात, बेरोजगार वाढते. मी उत्तर दिलं, पण शेअर बाजारात काय चित्र दिसतं? अशी घोषणा झाली की कंपनीच्या शेअर्सचा भाव वधारतो. कंपनीनं मनुष्यबळावरचा खर्च कमी केला की शेअर बाजार त्याचं स्वागत करतो. माझं उत्तर होतं, अगदी बरोबर. ते म्हणाले, शेअरच्या किमती वाढल्या की माझ्यासारखे भागधारक श्रीमंत होतात. यालाच मी वेगळे नियम म्हणतो. नोकर कपातीमुळे कर्मचाऱ्यांचं नुकसान होतं, पण त्याच वेळी मालकांचा आणि भागधारकांचा फायदा होतो. ते काही नोकर आणि मालकामधला फरक सांगत नव्हते. ते आपल्या आर्थिक परिस्थितीवरचा, आपल्या आयुष्यावरचा ताबा आपल्याच हाती ठेवण्याबाबत बोलत होते. पण हे का घडतं हे लोकांना समजत नाही. हे न्याय नाही एवढंच त्यांना समजतं. मी म्हणाले, म्हणूनच तर शाळेत जाऊन चाकोरीतील शिक्षण घ्या हा सल्ला मूर्खपणाचा आहे. सध्याच्या शिक्षण पद्धतीतून पदवीधर झालेली मुलं बाहेरच्या जगात आत्मविश्वासानं वावरतील, श्रीमंत होतील असं समजणं मूर्खपणाचं आहे. प्रत्येक मुलाला या अशा शिक्षणाची गरज आहे. वेगळं शिक्षण आणि त्याचे वेगळे नियम मुलांना समजायला हवेत. ते कळकळीनं सांगत होते. श्रीमंत लोकांचे पैशांचे नियम वेगळे आहेत आणि उरलेल्या 95% लोकांचे वेगळे आहेत. यातले 95% नियम घरी आणि शाळेत शिकवले जातात. म्हणूनच मुलांना खूप शिक आणि चांगली नोकरी शोध हा सल्ला देणं खूप धोक्याचं आहे. मुलांना उच्च दर्जाच्या आणि आधुनिक शिक्षणाची गरज आहे. सध्याची शिक्षण पद्धती ते देत नाही. शाळेत किती कम्प्युटर्स आहेत किंवा शाळा किती खर्च करते याविषयी मला काहीही देणे घेणे नाही. मुळातच ज्याविषयी शाळेला, शिक्षकांना आणि पालकांना माहीत नाही त्याचं प्रशिक्षण ते देणार तरी कसं? हे असं असेल तर जे विषय शाळेत शिकवले जात नाहीत ते पालकांनी मुलांना कसे शिकवावेत? मुलांना अकाउंटिंग हा विषय कसा शिकवावा? पालक म्हणून ते स्वतःचं जोखीम घेण्याच्या विरोधात असतील तर मुलांना गुंतवणूक करण्याचं शिक्षण कसं देतील? मी माझ्या मुलांना तरी सुरक्षित खेळण्याऐवजी चलाकीने खेळायला शिकवलं आहे, ते सांगत होते. पालकांची जर ही स्थिती आहे तर आपण इतका वेळ ज्या गोष्टीविषयी चर्चा करत होतो त्या या पालकांना समजावून कशा सांगता येतील? त्यांना त्या फारच सोप्या करून सांगायला हव्यात. ते कसं करायचं? मी विचारलं. मी यावर एक पुस्तक लिहिलं आहे, त्याने उत्तर दिलं. कुठे आहे? माझ्या संगणकात. बरीच वर्षे लिहितो आहे मी. तुकड्या तुकड्यात लिहितोय. सारं पुस्तक तसंच तुकड्यामध्ये आहे. ते तुकडे मी जोडलेले नाहीत. माझं दुसरं पुस्तक बेस्ट सेलर ठरल्यानंतर मी हे लिहायला घेतलं होतं, पण ते अजूनही अपूर्ण आहे. अजून तुकड्यामध्येच आहे, त्यांनी सांगितलं. खरंच ते पुस्तक तुकड्या तुकड्यामध्ये होतं. ते सारं भाग वाचताना मला जाणवलं की याचं खूप छान पुस्तक होईल. सध्याच्या बदलत्या परिस्थितीत तर त्याची खूपच आवश्यकता आहे. मग त्या पुस्तकाचं आम्ही दोघांनी मिळून लेखन करावं असं ठरलं. आताच्या परिस्थितीत एखाद्या मुलाला आर्थिक बाबीची किती माहिती असावी? मी विचारलं. ते सर्वस्वी त्या मुलावर अवलंबून आहे, त्यांनी उत्तर दिलं. आपण श्रीमंत व्हायचं आहे असा निश्चय त्यांनी लहानपणीच केला होता. त्यांना श्रीमंत होण्याचा ध्यासच लागला होता. एका बाबतीत ते सुदैवी होते. त्यांचे वडिलांसमान व्यक्तिमत्व श्रीमंत होते आणि मार्गदर्शन करायलाही तयार होते. रॉबर्ट म्हणाले, शिक्षण हा यशाचा पाया आहे. ज्याप्रमाणे शैक्षणिक कौशल्य महत्त्वाचं आहे त्याप्रमाणे आर्थिक आणि संवादाचं कौशल्यही महत्त्वाचं आहे.
पुढे येणारी कथा ही रॉबर्ट यांच्या 2 वडिलांची कथा आहे. त्यातले एक श्रीमंत तर दुसरे गरीब आहेत. त्याने आयुष्यभरात जे कमावलं ते इथं पाहायला मिळतं. या दोन्ही यार्डमध्ये असलेली तफावत आपल्यापुढेही महत्त्वाचं चित्र उभं करते. हे पुस्तक मी संपादित केलं आहे, नीट जुळवलं आहे. अकाउंटंट लोकांनी हे पुस्तक वाचताना आपलं पुस्तकी ज्ञान थोडा वेळ बाजूला ठेवून रॉबर्ट यांनी मांडलेल्या तात्विक भूमिकेकडे मोकळ्या मनाने पाहावं. काही बाबतीत हे अकाउंटिंगच्या मूलतत्वाचं आव्हान देत असले तरी गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीचे निर्णय कसे घेतो याचं यामध्ये स्पष्ट, स्वच्छ प्रतिबिंब दिसतं. आपण जेव्हा मुलांना शाळेत जा, अभ्यास करा आणि चांगली नोकरी मिळवा असा सल्ला देतो तेव्हा ते आपल्या जुन्या दृष्टिकोनातून दिलेला असतो. या दृष्टीने तो योग्यही असतो. मी जेव्हा रॉबर्ट यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांच्या काही कल्पना ऐकून मलाही धक्का बसला होता. मुळात त्यांचं संगोपन 2 डॅडनं केलं, त्यामुळे त्यांच्या पुढे 2 ध्येय होती आणि ती गाठण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याचे संस्कारही झाले होते. उच्च शिक्षित डॅडनं त्यांना चांगल्या कंपनीत नोकरी मिळवण्याचा तर श्रीमंत डॅडनं एखाद्या कंपनीचा मालकच होण्याचा सल्ला दिला. या दोन्ही मार्गावर जाण्यासाठी शिक्षण आवश्यकच होतं, फक्त अभ्यासाचे विषय वेगळे होते. उच्च शिक्षित डॅडनं त्यांना हुशार आणि चुणचुणीत होण्यासाठी प्रोत्साहन दिलं तर श्रीमंत डॅडनं अशा माणसांना हेरून कामावर कसं ठेवायचं हे शिकवलं. 2 वडील असल्यामुळे त्यांना काही प्रश्नांनाही तोंड द्यावं लागलं. त्यांचे जन्मदाते वडील हवाई राज्याचे शिक्षण खात्याचे अधिकारी होते. रॉबर्ट 16 वर्षाचे असताना त्यांनाही उत्तम गुण मिळाले नाहीत तर उत्तम नोकरी मिळणार नाही ही धमकी देण्यात आली होती. अर्थात त्यांच्यावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही, कारण त्यांनी आपला मार्ग आधीच ठरवला होता. त्यांना नोकरी करायचीच नव्हती, मालक व्हायचं होतं. शाळेच्या सल्लागारांनी जर चिकाटीने प्रयत्न केले नसते तर रॉबर्ट महाविद्यालयाची पायरीही चढले नसते. त्यांना आपली मालमत्ता वाढवण्याची घाई झाली होती. अर्थात या महाविद्यालयीन शिक्षणाचा फायदा झाला असं तेही कबूल करतात. या पुस्तकातील काही कल्पना काही पालकांना अगदी मूलगामी तर काहींना ओढून ताणून आणल्यासारख्या वाटतील. काही पालकांना आपल्या मुलांना झालेले शिक्षण देणंही अवघड होत झालं आहे. तरी देखील या बदलत्या काळात पालक म्हणून आपण ही धाडसी कल्पनांना सामोरे जायला हवं. मुलांना नोकरी करण्यासाठी उत्तेजन देणं म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त कर भरण्याचा सल्ला देणंच आहे. शिवाय निवृत्ती वेतनाची खात्री नाहीच. आपल्या खर्चातील सर्वात मोठा खर्च कराचाच असतो हेही सगळ्यांना मान्य व्हावं. बहुतेक जण जानेवारी ते मे हे महिने कर भरण्यासाठी काम करतात. म्हणूनच आपल्याला नव्या कल्पना हव्या आहेत आणि हे पुस्तक ती गरज भागवतं. रॉबर्ट असं म्हणतात की श्रीमंत लोक आपल्या मुलांना वेगळ्या पद्धतीने शिकवतात. ते त्यांना घरीच बोलताना, जेवताना शिकवत असतात. कदाचित तुम्हाला ही गोष्ट पटणारही नाही, तरी देखील तुम्ही हे पुस्तक वाचत आहात म्हणून मी तुमचे आभारी आहे. मी तुम्हाला आणखी काही सांगू इच्छिते. उत्तम गुण आणि चांगली नोकरी हा सल्ला आता जुना झाला आहे. एक आई आणि CPA म्हणून मला हेच वाटतं. आपल्या मुलांना आपण आधुनिक सल्ला द्यायला हवा. नव्या कल्पना, नवी शिक्षण पद्धती ही आपली आजची गरज आहे. उत्तम नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करा हे सांगतानाच एखाद्या गुंतवणूक संस्थेचे मालक व्हा हे सांगणंही काही वाईट नाही. हे पुस्तक पालकांसाठी उपयुक्त ठरेल असा एक आई म्हणून मला विश्वास वाटतो. परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला तर त्यात काहीच अशक्य नसतं. हे साऱ्यांना समजावं असं रॉबर्टना वाटतं. तुम्ही आज एखाद्या इमारतीची देखभाल करण्याचं काम करत असाल, माळी काम करत असाल किंवा अगदी बेकार असाल तरीही अर्थविषयक शिक्षण घेण्याची क्षमता सगळ्यामध्येच असते. ज्यांना यामध्ये रस वाटतो त्यांनाच हे शिकवता येतं. आर्थिक हुशारी ही आपलीच मानसिक कार्यपद्धती आहे. तिचा वापर करून आयुष्य बदलून टाकता येतं, प्रश्न सोडवता येतात. आपण आज जागतिक आणि औद्योगिक बदलांना सामोरे जात आहोत. असे बदल आपण पूर्वी कधीच पाहिलेले नव्हते. नेमकं भविष्य स्पष्टपणे पाहण्याची शक्ती कोणाकडेच नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की घडणारे आणि घडू पाहणारे बदल आपल्या अनुभवांच्या पलीकडचे आहेत. काहीही घडलं तरी आपल्यासमोर 2 पर्याय असतील. सुरक्षित खेळा किंवा स्वतःची आणि मुलांची आर्थिक बुद्धिमत्ता जागृत करून हुशारीनं खेळा. नमस्कार.